पावसाळी हंगामाला सुरुवातीलाच कोकणाला चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक धरणंही भरलेली आहेत आणि धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। लांजा तालुक्यातील खोर्निनको धबधब्याचं मनमोहक दृश्य मनाला भुरळ पाडतंय। जळगावच्या चोपडा तालुक्यातील विजयगड धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। तर चोपडा शहरापासून 9 किलोमीटर अंतरावरती गावापासून उत्तरेला 3 किलोमीटर अंतरावर पुरातन महादेव मंदिर सुद्धा आहे। या मंदिरातून 2 किलोमीटर पायी चालत सातपुडा पर्वतरांगांमध्ये दऱ्याखोऱ्यांमधून वाहणारं निखळ पाणी, उंच पर्वतावरून वाहणारा धबधबा आणि या धबधब्याच्या पाण्यामध्ये आंघोळ करून आनंद लुटणारे परिसरातील नागरिक आणि तालुक्यातील पर्यटकांमुळे हा परिसर आता बहरून गेलाय। तर अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमध्ये ढगफुटीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि मुसळधार पावसाचा अचानक ढगफुटी झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। न्यू मेक्सिकोमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। यामुळे जनजीवन हे पुरतं विस्कळीत झालंय आणि घरं जी आहेत ती सगळी वाहून जाताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। अतिशय भीतीदायक अशी दृश्य खरं तर समोर येत आहेत। ही सगळी घरं जी आहेत ती वाढलेल्या पाणी पातळीमुळे अक्षरशः वाहून जाताना दिसत आहेत। न्यू मेक्सिकोमधली सगळी दृश्य आहेत। न्यू मेक्सिकोमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली, यानंतर घरं जी आहेत ती अक्षरशः वाहून जाताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। बातमी नाशिकमधून। नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारा रामकाल पथ कसा असणार, नियोजित रामकाल पथाची ॲनिमेशन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आम्ही तुम्हाला दाखवतोय। नाशिकच्या काळाराम मंदिरासह गोदाघाट परिसराचा कायापालट होतोय। यामध्ये गोदाघाट, काळाराम मंदिर, सीतागुहा परिसराचा चेहरा मोहर आता बदलणार आहे। रामकाल पथ मार्गावरील वाडे, दुकान यांसाठी सुद्धा आकर्षक असं डिझाईन करण्यात आलेलं आहे। तर रामकाल पथ मार्गावरील सर्व अतिक्रमणं काढून सुशोभीकरण केलं जाणार आहे। यामध्ये फुटपाथ, पथदीप आणि झाडांची रचना सुद्धा आकर्षक असणार आहे। नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रामकाल पथाची ॲनिमेशन दृश्य ही भुरळ घालणारी आहेत। नाशिक पालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अधिकाऱ्यांवरती या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी असणार आहे। रामकाल पथाची जी ॲनिमेटेड दृश्य आहेत कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। जे जीर्ण झालेले आहे अशा स्ट्रक्चर्सला आम्ही नोटीस ऑलरेडी दिलेला आहे। ते आता पावसाळ्यात थोडा कमी झाला की आम्ही त्याच्यावर पुढे करू। काही लोक स्वतः होऊन पण येऊन काढताय की आमचं जीर्ण झालं, आम्ही काढायला तयार आहे। तर त्यांना पण अगोदर आपण काढून त्यांचे स्ट्रक्चर्स घेतोय। तसेच काही ॲक्विजिशन पण करावं लागेल आम्हाला, त्याची पण कारवाई ऑलरेडी आम्ही मोजणीसाठी फीस भरलेली आहे। कारवाई सुरू झाली आहे, कलेक्टर ऑफिसला तो प्रस्ताव पाठवला आहे। आणि थोडेफार जे बाकीचे काही असेल तर त्या म्हणजे जे काही त्याचा समजा एन्क्रोचमेंट आहे तर त्याप्रमाणे त्याला निष्कासित करण्यात येईल। जे डिलॅपिडेटेड जीर्ण झाले आहे ते प्रोसेसनेच आम्ही करणार सगळं। पुढच्या बातमीकडे वळूया। पंतप्रधान मोदी हे नामिबियाच्या दौऱ्यावरती आहेत आणि पंतप्रधान मोदींचा पहिलाच नामिबियाचा दौरा आहे। नामिबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित केलं जाणार आहे। त्यापूर्वी नामिबियामध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अगदी भव्य अशा पद्धतीने स्वागत सुद्धा करण्यात आलंय। नामिबियामधली सगळी आपण दृश्य बघतोय। अगदी पारंपरिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। साईबाबांना गुरु मानणारे हजारो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। 3 दिवस विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहेत। आज पहाटे साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर फोटो आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक काढत या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामी भक्तांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची आता गणना सुद्धा करण्यासाठी 4 ठिकाणी डिजिटल कॅमेरे बसवण्यात आले।
आणि आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावरती शिक्षकांचं अनुदानासाठी आंदोलनस्थळी दाखल होत शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी दर्शवला पाठिंबा. नागपूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता. शहराच्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी. घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांचं बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली. नाशिक जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा धक्कादायक आरोप. महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून चौकशी सुरू. नाशिकच्या काळाराम मंदिरासह गोदाघाट परिसराचा कायापालट होणार. नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रामकाल पथाची अॅनिमेटेड दृश्य न्यूज 18 लोकमतवर. खासगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात आज भारत बंदची हाक. 25 कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता. बँकिंग, खाण, पोस्टल खात्याचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर. एआयबीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला अहवाल. अहवालाचा तपशील अद्याप अस्पष्ट. गुजरातमध्ये वडोदरा ते आणंदला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला. 4 ते 5 वाहनं नदीत पडल्याची भीती. 2 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीरपासून राजस्थानपर्यंत मुसळधार पाऊस सुरू. अनंतनाग ते पिथोरागड या दरम्यान ढगफुटीमुळे मोठं नुकसान. आणि अभिनेत्री आलिया भट्टला 77 लाखांचा गंडा. पीएकडून प्रोडक्शन हाऊसमधून पैसे हडपल्याचा आरोप. जुहू पोलिसांनी केली आलियाच्या पीएला अटक. राज्यभरात खरं तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू. या संदर्भातल्या काही बातम्या बघूया. तर विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलेले आणि अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट सुद्धा दिलेला आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांच्या अनेक भागात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक घरं ही सध्या पाण्याखाली गेलेली आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवरती मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तर रस्ते पाण्याखाली गेलेले असून अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावरती आलेले आहेत. तर पावसाचा जोर पुढील काही काळ असाच राहण्याचा अंदाज सुद्धा आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून धरणांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान यवतमाळच्या झरी, जामणी या तालुक्यामध्ये सकाळपासूनच मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आणि यामुळे मांडवी या ठिकाणून वाहणाऱ्या खुनी नदीला आता पूर आलेला आहे. नदीच्या या पुलावरून पाणी वाहतंय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे आणि गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या नदी नाल्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ होते आणि वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव, भोसले या गावात सुद्धा वैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे. दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पैनगंगा नदी तसंच इतर नद्या सुद्धा दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. मात्र सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून खरीप पिकाचं सुद्धा यात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणची आपण काही दृश्य बघतोय. पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. वाशिमची सुद्धा अशीच काही दृश्य समोर येत आहेत. दरम्यान वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आणि पावसामुळे देवळी तालुक्यामध्ये 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत.
देवळी तालुक्यातील अंजी ते अंदोरी हा रस्ता गंगापूर नाल्याला असलेल्या पुरामुळे बंद झालाय, तर सरुळ या ठिकाणी यशोदा नदीला पूर आलाय, त्यामुळे वर्धा ते राळेगाव हा रस्ता सुद्धा बंद झालेला आहे. डिंगडोह ते तात्पुरता हा बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे पूल खचल्यामुळे देवळी ते डिगडोह हा रस्ता सुद्धा बंद झालेला आहे. रायपूर खुर्द या ठिकाणी नाल्याला पूर आलाय, त्यामुळे रायपूर खुर्द ते कोल्हापूर सिंगरवाडी हा रस्ता सुद्धा बंद झालेला आहे. रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क आता तुटलेला आहे. नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. नरेंद्र, आपण बघतोय मुसळधार पाऊस सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर अजून सुद्धा पाणी पातळी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. सध्याची काय परिस्थिती दिसते? अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि या पावसामुळे जे नदी नाले जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत आहे. आताच मिळालेल्या माहितीप्रमाणे हिंगणघाट तालुक्यातील तरी जे आहेत ते पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी हिंगणघाट येथील प्रशासन तिथे दाखल झालेलं आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं जे आपत्कालीन पथक जे सुद्धा आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आहे. एकंदरीतच पाहता वर्धा जिल्ह्यामधील जे लहान मोठे जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे गावामध्ये पाणी शिरण्याच्या घटना सुद्धा उघडकीस येऊ लागलेल्या आहे. अनेक मार्ग जे आहेत, जिल्हा मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहे. जे मार्ग सुद्धा आहेत ते सुद्धा बंद झालेले आहेत. येत्या काही दिवसात पुन्हा मोठा निश्चित नरेंद्र, त्यामुळे पावसाचं प्रमाण तर वाढताना दिसतंय. अनेक ठिकाणी पाणी पातळी वाढली, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा केलं जात आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.